नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या अवकाळीचे थोडे संकट आले आहे. कारण की जो बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्राच्या मध्यभागी अशा दोन चक्रीवादळ दाब तयार झाले आहेत आणि त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात 12 ते 14 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे काही जिल्ह्यामध्ये. तरी शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकरी सध्या हा आपले कांदा पीक वाचवण्याच्या खूप प्रयत्नात आहे. सध्या पीक हे कांदा पीकच सध्या आलेलं आहे आणि ते पीक कसं वाचवायचं त्यासाठी शेतकरी काय करीत आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या पावसाच्या आधीच 13, 14 आणि 12 या तारखेला पावसाची शक्यता आहे. त्यामुळं कांदा जो काढणीला आलेला कांदा आहे तो उपटून टाकत आहे आणि त्या शेतकऱ्याची कांदा पीक कसं वाचन हे लगबग करीत आहे. हे पहा शेतकरी मित्रांनो, मी देखील माझ्या शेतातील बघा हा कांदा सध्या उपटून टाकला आहे. पात देखील हिरवीगार आहे, पण सध्या पर्याय नाही. कांदा जर नाही उपटला तर आपल्या पाऊस जर थोडाफार आला तर कांद्याचे नुकसान होऊ शकते. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या मी एक खास माझी देखील कांद्याची शेती आहे आणि मी देखील सध्या कांदा हा उपटा आलेला हा उपटून टाकला आहे आणि काहीला 4 दिवस जरी टाइम असला तो देखील कांदा उपटून टाकला आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आपण देखील जर आपला कांदा असेल तर आपला कांदा ह्या 2 दिवसांमध्ये उपटून टाका. आज 11 तारीख आहे, उद्या 12 तारखेला देखील उपटून टाका. कारण 12, 13 आणि 14 या तारखांना महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तरी शेतकरी मित्रांनो, 12 तारखेला कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर, पुणे या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच 13 तारखेला देखील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर, तसेच कडाष्टी, पाटोदा, बीड, तसेच पहिला असता धाराशिव, तुळजापूर, तसेच इकडल्या साईडला आणखीन करमाळा, कर्जत, जामखेड या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस संभाजीनगरमध्ये देखील पैठण, सिल्लोडचा काही भाग आणि बाकी पूर्ण जवळजवळ पूर्ण संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यात देखील पूर्ण पाऊस राहण्याची दाट शक्यता दाखवत आहे सध्या तरी हा अवकाळी. आणि तसेच इकडे पाहिला असता जालना, लोणार या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच परभणीचा काही भाग आणि हिंगोलीचा काही भाग या भागामध्ये देखील सध्या हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. 12, 13 आणि 14 तारखेला देखील थोडा नॉर्मल पाऊस दाखवत आहे. तरी शेतकरी मित्र, परंतु हा पाऊस हे जे वारे, आग्नेय वारे जे आहे आणि या वाऱ्यामध्ये जर बदल झाला, आग्नेयच्या ऐवजी वारे जर परत वायव्येकडून जर सुटले, वायव्येकडून हवेनी जर वेग बदलला, हवेची दिशा जर बदलली तर हा पाऊस येऊ देखील येणार सुद्धा नाही. पण जर हा आग्नेय वायू आग्नेय साईडनी जर वारे राहिले इकडल्या साईडनी कोणत्या बंगालच्या उपसागरातून सोलापूर, नांदेड या साईडनी म्हणजेच केरळ आणि चेन्नई या दिशेने जर वारे राहिले तर महाराष्ट्रात पाऊस येण्याची खूप दाट शक्यता आहे. आणि या वाऱ्यामध्ये जर बदल झाला तर पाऊस हा येणार नाही. परंतु सध्या तरी हा वारे हे बंगालच्या उपसागराकडून वारे वाहत आहे आणि वायू आग्नेयकडून, त्यामुळं पावसाची जरा खूप दाट शक्यता आहे. कारण त्या ठिकाणीच बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर तयार झाला आहे आणि सध्या कर्नाटक तसेच तेलंगणा या राज्यामध्ये चांगला जोरदार पाऊस पडत आहे. तसेच आंध्र प्रदेश या ठिकाणी देखील पाऊस पडत आहे. त्यामुळं आपणास थोडे प्रत्येक शेतकरी मित्रांनी थोडे जागरूक राहा. कांद्या पिकातील शेतकरी असतील, आणखी कोणते काढणीला काही पीक आले असतील, अशा शेतकऱ्यांनी थोडे जागरूक राहा. कारण 12 ते 14 या तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस आहे. आपण आता सांगितल्याप्रमाणे संभाजीनगर, जालना, तसेच बीड, अहिल्यानगर, पुणे, नाशिकचा काही भाग, तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये, तसेच तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, आपण आपल्या कांद्याची पिकं आलेले असेल तर थोडे जागरूकतेने कसे वाचवता येतील हे आपण आपल्याप्रमाणे प्रयत्न करा. कारण पाऊस सध्या हा येण्याची खूप दाट शक्यता आहे आणि जर वाऱ्यामध्ये बदल झाला तर पाऊस येणार देखील नाही. कारण फक्त हा 2 दिवसाचाच थोडा त्याचा प्रेशर आहे. त्यामुळे 2 दिवसात जर वाऱ्याने परत आणखी 11, 12 तारखेला जर वाऱ्याची दिशा बदलली तर पाऊस देखील येणार नाही. परंतु शक्यतो सध्या कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. त्यामुळं शेतकरी मित्र, आपणास थोडे आधीच थोडी कल्पना असावं म्हणून आपण हा व्हिडिओ काढला आहे की हा पाऊस येणार आहे
परंतु वाऱ्यामध्ये बदल झाला तर पाऊस देखील येऊ शकत नाही. परंतु सध्या हा पाऊस दाखवत आहे 13, 14 आणि 12 या तारखांना. तरी आपण आपल्या शेतातील पिकाची काळजी घ्या आणि थोडे सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.